तर पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीचा संगम असणाऱ्या हरिपूर इथे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात पाऊस जोरदार होतोय। कृष्णा आणि वारणा नदी पात्रात दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय आणि त्यासोबतच दोन्ही नद्यांच्या परिसरात गेल्या 8 दिवसात पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। त्यामुळे इथल्या नदीचा संगम जो आहे तो पूर्णपणे भरलेला दिसतोय। हरिपूर मधल्या संगमावरनच पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे दोन नद्यांचा संगम आहे। कृष्णामाई आणि वारण्याचा इथे संगम आहे। आपण पाहू शकतोय सध्या वारणा आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे। 134 मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद झालेली आहे। यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। मोठा पाऊस सतत असल्यामुळे पाणी नदी पात्राच्या बाहेर येत आहे। सध्या हरिपूर येथे नदीच्या संगमा ठिकाणी सुद्धा पाणी प्रचंड वाढलेलं आहे। सध्या एनडीआरएफ टीमकडून सुद्धा पूर्ण प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या संगमाच्या ठिकाणी आपण पाहतोय पाणी बऱ्यापैकी नदीपात्राच्या बाहेर आलेलं आहे आणि सध्या पाण्याची पातळी ही आयर्विनची 18 फुटापर्यंत गेलेली आहे। धोकाची पातळी 34 फुटापर्यंत आहे। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV सांगली।